राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी संशय व्यक्त केलाय। यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील या संशयाला समर्थन देत प्रतिक्रिया दिली आहे। या शंकेचं निराकरण करायचं असल्यास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वात घटनेचा तपास केल्यास हा अपघात आहे की घातपात हे स्पष्ट होईल असं ते म्हणाले। असं आहे की अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या पक्षाचे काही आमदार अमोल मिटकरी आहे, बाकीसुद्धा काही मंडळी सरकारमधल्याही काही एक दोघांनी या पद्धतीनं संशय व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे अनेक नेते संशय व्यक्त करत आहेत आणि या संशयाचं जर खऱ्या अर्थानं जर निराकरण जर करायचं असेल तर DGCI तर चौकशी करेलच किंवा CIDला सुद्धा मी आज ऐकलं CIDला सुद्धा काही चौकशीसाठी त्यांना हे काम दिलेलं आहे। DGCI करो की अजून CID करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही। आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षांच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांना कळलं पाहिजे। म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे। मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो। याशिवाय राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलताना त्यांनी दशक्रिय झाल्यानंतर सर्व काही सांगणार असल्याचं म्हटलं। मी सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होतो, पण सध्या असं आहे की दुखवट्याचा काळ चालू आहे। दुखवट्याचा काळ संपल्यानंतर मग सविस्तर अजितदादाबरोबर कुठे मीटिंग झाली, कोणत्या तारखेला झाली, किती वाजता झाली, त्या मीटिंगला कोण कोण होतं, त्या मीटिंगला काय काय ठरलं, हे सविस्तर दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू।